बोलणारी चिमणी औंधकरांना खूप काही सांगून गेली. खटाव तालुक्यातील वरुड रस्त्यावर असणाऱ्या गणेशखिंड परिसराच्या मागे मोराळे शिवारापासून सुरू होणाऱ्या डोंगरास आग लागून वनसंपदा जळून खाक झाली. रखरखत्या उन्हात लागलेल्या या आगीत वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी, लहान मोठे कीटक मृत्युमुखी पडले. या आगीत जवळपास अंदाजे 30 ते 40 एकर डोंगर जळून खाक झाला. ही आग कशाने लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीनं रौद्ररूप धारण केले होते. ही आग बघता बघता ज्योतिबा डोंगरापर्यंत पोहोचली. त्यातच उन्हाचा तडाखा जोरात असल्यानं गवतासह वनसंपदा वाळल्या असल्यानं आगीनं काही तासात डोंगर परिसर जळून खाक झाला. या लागलेल्या आगीबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व ग्रामस्थांना आग विझवण्यासाठी येण्याचं आवाहन करण्यात आले. वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पाचारण होईपर्यंत औंध गावातील 25 ते 30 तरुण व औंध होमगार्ड दलातील काही कर्मचारी यांनी एकत्र येऊन झाडाच्या फांद्या तोडून त्यांच्या सहाय्याने ज्योतिबा डोंगराजवळ ही आग विझवली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी औंध गावातील तरुणांनी वेळेत प्रयत्न केल्यामुळे आग विझवण्यात यश आले. अन्यथा ही आग तशीच पुढे जायगाव खिंड इथपर्यंत जाऊन वनसंपदेचं आणखी नुकसान झालं असतं. हे सर्व घडत असताना एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पाहावयास मिळाली. एक चिमणी खाली गवत जळत असताना दगडावर बसून आपलं घर शोधत असताना दिसली. हे पाहून औंधकराच्या डोळ्यांना पाणी आलं. कदाचित चिमणी बोलत असती तर माझे घर पुन्हा उभा राहील का, याची तिच्या मनामध्ये असलेली खंत दिसून आली असती. म्हणून माणसानो, हा प्रसंग आपल्या घरावर आला तर आपल्याला किती वाईट वाटलं असतं. या आगीत चिमणीचं घरटं, तिचा संसार आज उद्ध्वस्त झाला. याला जबाबदार कोण? या चिमणीला आगीत नष्ट झालेलं तिचं कुटुंब तिला भेटेल का? याच एका आशेवरती त्या आगीकडे पाहत दगडावर बसून राहिलेली आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.